कधी स्वयंपाक करायचा कंटाळा आला असेल तर बघा, ज्वारीच्या पिठाची एक रेसिपी सांगते मी तुम्हाला. मी पॅन ठेवलं आहे गॅसवर, त्याच्यात 1 वाटी पाणी टाकते, त्याच्यात थोडीशी हळदी पावडर टाकते, अर्धा चमचा, चवीपुरतं मीठ घालते, आणि हा मिरच्या आणि लसणाचा ठेचा करून घेतला आहे मी ओबडधोबड. मिरच्या तुम्ही तुमच्या अंदाजाने टाका, चवीनुसार टाका, किंवा तुम्हाला कितपत तिखट लागते त्यानुसार टाका. आणि ह्या पाण्यात मी टाकून घेते. आता याला चांगली उकळी आली, याच्यात मी कोथिंबीर घालते. तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घातल्या तरी चालते, पण मी कोथिंबीरच घातली. आणि आता हे पीठ 1 वाटी ज्वारीचं पीठ आहे, ते मी थोडं थोडं करून असं टाकते आणि मिक्स करून घेते. मी झाकण ठेवते आणि वाफ काढून घेते. चांगली वाफ काढून घेतली. आता मी गॅस बंद करते आणि ताटात ओतून घेते. आता हे बघा, ताटात ओतून घेतलं आहे आणि थोडंसं थंड झालं की मी मळून घेते. हात लावून मी असं चांगलं मळून घेतलं आहे. आता मी याचा एक गोळा काढून घेते. आता थोडं थोडं पीठ लावून मी लाटून घेते. मी लाटून घेतलं असं. गॅसवर मी तवा ठेवला आहे, त्यावर हे टाकते. एका बाजूने शेकलं, आता दुसऱ्या बाजूने शेकून घेते. दोन्ही बाजून चांगलं शेकलं आहे. आता मी काढून घेते आणि बाकीचे पण असेच करून घेते. मी असं ज्वारीच्या पिठाची भाकरी म्हणा किंवा आणखीन काही म्हणा, ते लोणच्यासोबत किंवा चटणीसोबत. समजा चटणी असेल, प्रत्येकाच्या घरात असतेच चटणी, परंतु नसेल तर लोणच्यासोबतसुद्धा छान लागते. आणि बघा किती मऊ होते. हे बघा, रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.